नमस्कार बघतो. पवित्र कृष्ण जन्माष्टमी या झाडाला नक्कीच स्पर्श करून या. तत्काळ गरिबी संपून जाईल. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ना केवळ तुमच्या जीवनाच्या समस्त समस्यांतून मिळून जाईल तुम्हाला तुरंत मुक्ती, तर उलट तुमच्या जीवनामध्ये होईल धनवर्षा. व्हाल तुम्ही धनवान करोडपती. खुशी समृद्धीने भरून जाईल तुमचे राहते घर. नशिबात नाही ते सुद्धा मिळून जाईल. 7 जन्मांचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बघतो, कृष्ण जन्माष्टमीचे पावन पर्व केवळ भारतातच नव्हे तर कित्येक देशांमध्येही अगदी धूमधडाक्यात साजरे केले जाईल. आणि या दिवशी कोणीही व्यक्ती भगवान श्रीकृष्णांसाठी व्रत उपवास ठेवेल आणि विधिविधानाने त्यांची पूजापाठ करेल, तर केवळ एवढेच केल्या मात्रने त्या व्यक्तीला त्याच्या समस्त प्रकारच्या दुःखांपासून त्वरितच मुक्ती मिळून जाईल आणि त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, धन दौलत, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. शास्त्रांच्या अनुसार जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत उपवास ठेवू शकत असाल आणि फक्त त्या वृक्षांना स्पर्श करून येता ज्यांच्या बाबतीत भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे, तर केवळ फक्त एवढेच केल्या मात्रने ना केवळ तुम्हाला तुमच्या जन्मजन्मांतरीच्या गरिबी, परेशानी, समस्यांपासून आणि कष्टांतून हातोहात तुम्हाला मुक्ती मिळू शकते, तर उलट या वृक्षांना जसेच तुम्ही स्पर्श कराल तुमच्या जीवनामध्ये एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येईल. तुमची कसलीही मनोकामना असो ती तर पूर्ण होईलच होईल. आणि जर तुम्ही त्या वृक्षांना स्पर्श केलात ज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला या व्हिडिओ सांगण्यात जात आहे, तर भगवान श्री हरी विष्णू अवतार श्रीकृष्णांच्या कृपेमुळे तुमच्या जीवनात धन येण्यास सुरुवात होऊन जाईल. तुमचे भाग्य तुमचे साथ देण्यास सुरुवात करेल आणि तुमची किस्मत चमकून जाईल. बघतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची अनेक रूपे असल्याचे सांगितले गेलेले आहे, ज्यामध्ये झाडी झुडपी वृक्षांनाही देवी देवतांचे स्वरूप असल्याचे बोलले जाते. तर आज मी तुम्हा भक्तगणांना या पावन वृक्षांच्या बाबतीत सांगणार आहे, ज्यांना तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी स्पर्श करून यायचे आहे. आणि जर तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी या झाडी वृक्षांना स्पर्श करून येता तर तुमच्या घरातून गरिबी तत्काळ संपून जाईल. बघतो, हे वृक्ष देववृक्ष असल्याचे सांगितले गेलेले आहे. हे देवी देवतांचे स्वरूप असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण या वृक्षांना देवी देवतांचे स्वरूप असल्याचे मानून त्यांची पूजा करतो आणि आपणास यांची पूजा केलीही पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी स्वयं श्री हरी कृष्ण या वृक्षांवर वास करण्यासाठी साक्षात येतात. आणि प्राचीन ग्रंथांच्या अनुसार एखाद्या व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी योग्य मुहूर्तावर काही वृक्षांना स्पर्श करतो, ज्यांच्या बाबतीत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेच्या अनुसार सांगण्यात जात आहे, तर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा तो आशीर्वाद मिळू शकतो, ज्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या परेशानींचा सामना करावा लागणार नाही. बघतो, आपल्या सनातन धर्मामध्ये हजारो वर्षांपूर्वी ही एक बाब सांगण्यात आलेली होती की विना झाडे वृक्षांशिवाय मानवी जीवन जगणे शक्य नाही. आणि आजही विज्ञानही हे मानते की जर झाडी वृक्ष या भूमीवर नसतील तर आजही मनुष्य जीवनाचे अस्तित्व राहिलेच नसते. अगदी अशाच प्रकारे आपल्या सनातनी धर्मांमध्ये हेही लिहिलेले आहे की काही खास दिवस आहे, जसे की कृष्ण जन्माष्टमी असेल, दिवाळी असेल, नवरात्र असेल, आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्री असेल, तर या पावन दिवसात हे झाडे वृक्षे जागृत अवस्थेत असतात. आणि या दिवशी या झाडे वृक्षांची पूजा केली जाईल, तर याने तुम्हाला कित्येक देवी देवतांचा आशीर्वाद मिळू शकतो. या वृक्षांना स्पर्श केल्याच्या नंतर ना केवळ तुमच्या तर तुमच्या पूर्ण कुटुंब परिवाराच्या जीवनामध्ये एक चमत्कारी आणि सकारात्मक बदलाव होईल. तुमच्या घराची बरकत होईल, तुमच्या घराची उन्नती होईल. त्यामुळे या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न पळवता अवश्य पहा. त्याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. माहितीला अगदी बारकाईने समजून घ्या. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश जनहित आणि जनकल्याण आहे. या तर मग जाणून घेऊयात त्या पवित्र वृक्षांच्या विषयी. नंबर 1 ला येथे बघतो पिंपळाचे झाड. भगवद्गीतेमध्ये स्वयं श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे. मी साक्षात या वृक्षावरती सदा काळासाठी वास करून असतो. बघतो, आपल्या धार्मिक वेदपुराणांच्या अनुसार पिंपळाला वृक्षांचा राजा बोलले जाते, कारण की पिंपळाचे आयुष्य इतर वृक्षांच्या तुलनेत सर्वात अधिक जास्त असते. बघतो, तुमच्या दुर्भाग्याला तुम्ही तुमच्या मेहनतीद्वारे दूर करू शकता, परंतु पूर्वीच्या काळी आपल्याद्वारे कोणती तरी अनहोनीत कार्य घडून गेलेली असतात किंवा मग कोणत्याही प्रकारचे आपल्या कुंडलीमध्ये दोष असतील, पितृदोष असतील, तर यांना दूर करण्याचे काम हे झाडे वृक्ष करतात. आणि त्यापैकीच वृक्ष आहे हा पिंपळ वृक्ष. पिंपळाच्या वृक्षावर आपल्या पितरांचाही वास असल्याचे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये या वृक्षाला फारच पूजनीय स्थान प्राप्त आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा वास असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये पिंपळाच्या वृक्षाला खूपच अधिक महत्त्व प्राप्त आहे. तसेच
वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या वृक्षाला खूपच उपयुक्त वृक्ष असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बघतो या सर्व मान्यतांच्या कारणांमुळे पिंपळाच्या वृक्षाला हिंदू धर्मामध्ये पूजले जाते आणि यास तोडले जात नाही. अशामध्ये जर तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करता तर याचे शुभ परिणाम तुम्हाला अवश्यच मिळतील. त्यामुळे यास तुम्ही नक्कीच स्पर्श करून आले पाहिजे. बघतो यामध्ये कोणतेच कठीण काम नाहीये, कारण की हे पिंपळाचे झाड तुम्हाला कुठेही अगदी सहजतेने आढळून येईल. तर तुम्हाला या उपायांना अवश्यच करायचे आहे. फक्त स्पर्श करून यायचे आहे आणि तुम्ही तुमच्या मनोकामनेची पूर्तता अवश्यच करू शकता. बघतो काही वृक्षरोपे असे आहेत की ज्यांना पवित्र स्वर्गलोकातून या भूतलावर मानवी कल्याणासाठी आणण्यात आलेले आहे आणि यांना फारच शोभ आणि पवित्र मानले जाते. आणि जर तुम्ही या स्पर्श करून येता तर या वृक्षांमधील अदृश्य रूपात अस्तित्वात असलेल्या दैविक शक्तींच्या वासांचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. समस्यांचा अंत होऊन जातो आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंदाचा वास होऊ लागतो. त्यासोबत लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. परंतु बघतो यास तुम्हाला संपूर्ण दृढ विश्वासाने स्पर्श मात्र नक्कीच करून न्यायचे आहे. आता नंबर 2ला इथे बघतो आपल्या शास्त्रांमध्येही सांगितले गेलेले आहे ते आहे पारिजातचे झाड, जे की श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या पारिजातची फुले खूपच सुगंधित असतात. ही फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि असे मानले जाते की यांना घरात स्थान दिल्याने घरामध्ये शांती बनून राहते. तर बघतो हा जो पारिजातचा वृक्ष असतो खूपच उत्तम वृक्ष मानला जातो, कारण की हा वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता. बघतो पारिजातला हार शृंगारही बोलले जाते की पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला होता आणि यास देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित केले गेलेले होते. बघतो या वृक्षाला भूतलावर घेऊन येण्याचे श्रेय श्री हरी विष्णूंचा अवतार भगवान श्रीकृष्णांना जाते. भागवत पुराणांच्या कथांच्या अनुसार एकदा श्रीकृष्ण आपली पटराणी रुक्मिणी सोबत होते. तेव्हा नारद मुनी आपल्या हातामध्ये पारिजातची फुले घेऊन आले आणि ती फुले रुक्मिणीला दिली. रुक्मिणीने पारिजातच्या त्या फुलांना आपल्या केसांत माळले, ज्यांना पाहून श्रीकृष्णांची दुसरी पत्नी सत्यभामाने या पारिजातच्या फुलांच्या पूर्ण वृक्षाची मागणी केली. ज्यानंतर श्रीकृष्णाने इंद्रजीत जवळ पूर्ण पारिजातच्या वृक्षास देण्यासाठी विनंती केली, परंतु इंद्रदेवाने त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यानंतर सत्यभामाच्या जिद्दीमुळे भगवान श्रीकृष्णाने गरुडावर आरूढ होऊन स्वर्गलोकी आक्रमण केले. या युद्धामध्ये सत्यभामा आणि श्रीकृष्णांनी एकत्र मिळून युद्ध केले. तसेच सर्व देवतांचा पराभव केला आणि स्वयं श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या हातांना पकडून त्यांचे वज्रशस्त्र स्तंभित केले. शेवटी हार मानून इंद्रदेवाला पारिजातचा वृक्ष सत्यभामाला सुपूर्द करावा लागला आणि त्यानंतर हा पारिजातचा वृक्ष या मानवी भूतलावर मानवी कल्याणासाठी अस्तित्वात आणण्यात आला. बघतो अशामध्ये बोलले जाते की मनुष्याच्या शरीरामध्ये किती जास्त प्रमाणात थकावट असो आणि जर तुम्ही या वृक्षाला स्पर्श करता तर बघतो तुमच्या शरीरामध्ये जेवढी पण थकावट आहे, ताणतणाव आहे, तो सर्वच्या सर्व या वृक्षाला स्पर्श करताच हळूहळू उतरून जातो. हळूहळू तुम्ही ताजेतवाने झाल्यासारखे जाणवू लागाल. बघतो या वृक्षाच्या खाली कृष्ण अष्टमीच्या दिवशी तुम्हाला जायचे आहे आणि तुम्हाला याच्या मुळाशी शुद्ध देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावण्यास समर्थ नसाल तर काहीच हरकत नाही, तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा शुद्ध अंतःकरणापासून प्रज्वलित करू शकता. आणि यासोबत तुम्हाला करायचे काय आहे की एक लवंग व एक कापराचा तुकडा या वृक्षाच्या मुळाशी ठेवून आपली मनोवांछित इच्छा बोलायची आहे आणि नंतर या वृक्षाला तुम्ही स्पर्श करायचा आहे आणि या वृक्षाला लोण्याचा भोग प्रसाद अर्पण करायचा आहे. कारण की बघतो बोलले जाते की या पारिजातच्या वृक्षावर स्वयं भगवान श्री हरी विष्णू आणि श्री लक्ष्मीचा निवास असतो. तर या स्पर्श करताना जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा नजर दोष, वाईट शक्तींचा प्रभाव किंवा मग कोणाची हाय लागलेली असेल, ज्यांच्या कारणामुळे तुमच्या बंधनशिवाची टाळी खोलली जात नाहीये, काहीच मार्ग सापडत नाहीये आणि तुम्ही इच्छिताय की तुमच्या बंधनशिवाची टाळी खोलली जावी आणि तुमच्यावरील हाय, नजर दोष पिढा संपून जाईल. तसेच जर तुम्हाला शनदोष लागलेला आहे तर संपून जावा, तर या वृक्षाला स्पर्श करून तुम्हाला तुमची प्रार्थना बोलायची आहे, मग ती काही असो. आणि मग शेवटी ती लवंग व कापूर तुम्ही प्रज्वलित करायचं आहे. बघतो तुम्हीच पाहाल की त्या क्षणी तुम्हाला तुमचे शरीर, मन हलके होत असल्याचे पाहू लागाल आणि तुमच्यावरील हाय, नजर दोष, शनिदोष, ग्रहदोष पिढा सर्व काही संपून जाईल. सोबतच गरिबीचा अंतही हळूहळू होऊन जाईल. जीवनात धन समृद्धीची बरकत होत असल्याचे तुम्ही पाहू लागाल. बघतो पारिजातचा वृक्ष जर तुम्हाला सहजतेने प्राप्त होत नसेल तर अशामध्ये तुम्ही उंबराच्या वृक्षाला स्पर्श करून आपल्या समस्यांचा अंत करू शकता. बघतो उंबराचा वृक्ष खूपच उत्तम मानला जातो. फारच कमी लोक हे जाणतात की उंबराचे झाड दैवीय वृक्षांपैकी एक आहे आणि याचा संबंध सरळ शुक्र ग्रहाशी
जर या वृक्षाच्या मुळामध्ये नियमित रूपाने जल अर्पण केले जाईल किंवा दिवा प्रज्वलित केला जाईल तर तुमच्या कुंडलीमधील शुक्रग्रह मजबूत होतो आणि तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्यांचे निवारण होऊन त्या दूर होऊ लागतात. त्यासोबत या स्पर्श करून तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे की हे वृक्षराज, आम्ही तुझ्यापाशी प्रार्थना करतोय की आमची गरिबी तसेच आमच्या अडचणी आणि जी आम्हाला कोणाची वाईट नजरदोष लागलेली आहे तिला तुम्ही समाप्त करावे, तुमच्यामध्ये समष्ट करून घ्यावे. अशा प्रकारची तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि उंबराच्या झाडाला तुम्हाला बत्ताशांचा प्रसाद अर्पण करायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला 5 उंबराची फळे घेऊन यायचे. असे मानले जाते की जी व्यक्ती लाल चुनरीमध्ये उंबराच्या पिकलेल्या लाल फळांना घेऊन येतो आणि यास बांधून यांची पूजा केल्यानंतर आपल्या धनपेटी अथवा धनाचा सण ठेवून देतो तर आजीवन अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये धन दौलत बरकतीची कधी कमतरता भासत नाही. तर बघतो अशामध्ये तुम्ही हा उपाय अवश्यच करा. बघतो पुढील 3ऱ्या नंबरला आहे तुळशीचे रोप. तर हो बघतो, तुळशीचे रोप फारच महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओला खूपच ध्यान देऊन पाहत राहा कारण की ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. बघतो तुळशीला श्री लक्ष्मीचे रूप मानले जाते. स्वयं श्री लक्ष्मी यामध्ये वास करते आणि श्रीहरी विष्णूंनाही अत्यंत प्रिय आहे आणि श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचेच अवतार आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला स्पर्श करून आपली मनोकामना बोलत जी पण तुमची इच्छा असेल ती 3 वेळा बोलायची आहे. तात्काळ तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होईल. गरिबी तुमच्या घरातून शेकडो दूर निघून जाईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास होईल. तरी लक्ष्मीची कृपा पूर्ण वर्षभर बनवून राहील. जर तुम्ही इच्छिता तर एक लाल चंद्री बांधून तुमची मनोवांछित इच्छा बोलू शकता. तत्काळ 1 वर्षाच्या आत तुमची इच्छा लवकर पूर्ण होते. फक्त 4थ्या नंबरला येते बेलाचा वृक्ष. हा एक खूपच रामबाण उपयुक्त असलेला वृक्ष आहे. या वृक्षाच्या फांद्यांमध्ये श्री पार्वती, मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि सर्व पानाफांद्यांच्या हिस्स्यांमध्ये स्वयं श्री शिवशंकरांचा वास आहे. तर या वृक्षासही तुम्हाला शक्य झाल्यास स्पर्श करायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या वृक्षाखाली तुपाचा दिवाही प्रज्वलित करायचा आहे. असे केल्या मात्राने तुमच्या जीवनातून गरिबी संपून जाईल कारण या वृक्षामध्ये समस्त देवीदेवतांचा वास असल्याचे हिंदू धर्मामध्ये सांगितले जाते. त्यामुळे एक दिवाही तुम्ही न चुकता प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला मी खात्रीने सांगतो की तुमच्या घरामध्ये कधीही गरिबी येणार नाही. जर तुमच्या घरामध्ये भांडणे क्लेश होत असतील, धनाची कमतरता कायम बनून राहत असेल, सुख समृद्धीची कमतरता असेल, सकारात्मक ऊर्जेची कमतरता असेल, श्री लक्ष्मीची कमतरता असेल, देवी देवतांचा वास नसेल तर हा उपाय केल्या मात्राने तर बघतो हे तुमच्यासाठी फारच लाभदायी सिद्ध होणारे आहे आणि तुम्हाला श्री लक्ष्मीची कृपाही प्राप्त होणारी आहे. सोबतच श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णांचाही सदैव आजवर तुमच्या पाठीशी आशीर्वाद बनून राहील. खूप खूप धन्यवाद.